आज मुलांच्या टिफिनसाठी मला भेंडीची भाजी करायची होती आणि बघते तर काय भेंड्या थोड्याशा कमीच होत्या, त्यामुळे म्हटलं कांदा टोमॅटो घालून छान मसाला भेंडी करावी। कांदा घातला, टोमॅटो घातलं, छान फ्राय होऊ दिलं, मीठ टाकलं आणि तेल सुटेपर्यंत छान त्याला परतवून घेतलं। त्यानंतर भेंडी टाकून मस्त असं मसाला आणि थोडंसं बेसन पीठ टाकून छान भेंडी तयार केली। अशी मसाला भेंडी मुलांना आवडते आणि कधीतरी आपल्याकडे भेंडीचं प्रमाण कमी असेल तर कांदा टोमॅटो घालून आपण ही नक्कीच करू शकतो आणि खायला पण अगदीच टेस्टी लागते। त्यानंतर 2 चमचे मस्त असं बेसन पीठ घातलं आणि भेंडी छान वाफवून घेतली। चला आता मुलांचे टिफिन वगैरे गेले, त्यानंतर शरीव स्कूलमधून आल्यानंतर तिला थोडा तरी मोबाईल बघायला द्यायचा पाहिजेच असतो आणि थोडा वेळ मी तिला देत असते, कारण की मग मुलं पण स्कूलमधून बोर होऊन येतात आणि मग थोडंसं काहीतरी त्यांना मनोरंजन म्हणून, पण जास्त मी स्क्रीन टाईम देत नाही, थोडाच देते। त्यानंतर तिला थोडासा मोबाईल बघू दिला आणि मला आज एक मी फ्रूट बास्केट ऑर्डर केलं होतं मागे, तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं। तर हे ना अशा पद्धतीचं आहे की हे फोल्डेबल आहे, म्हणजे आपण याला जसा पाहिजे तसा याचा आकार करू शकतो। बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये 2-3 प्रकारे याचा आकार करता येतो। आपल्याकडे फ्रूट्स कमी किंवा जास्त प्रमाणात असतील त्यानुसार आपण याला कमी जास्त करू शकतो। तर मला हे खूप आवडलं आणि म्हटलं तुमच्यासोबत पण नक्की शेअर करावं, म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते। कमी जागेमध्ये पण बसतं, कुठेही बसतं आणि फ्रीजवर किंवा आपल्या डायनिंग टेबलवर ठेवायला हे खूप मस्त आहे। चला आता दुपारची वेळ आहे आणि मस्त असं ऊन बाहेर पडलेलं होतं एकदम कडक आणि थंडगार। मला आज ना दहीवडा खाण्याची खूप जास्त इच्छा झाली होती, म्हणून मिस्टरांना येताना मी दहीवडा आणा म्हणून सांगितलं होतं आणि खरंच दहीवडा खूप छान होता आणि सगळ्यांनी आवडीने तो खाल्ला। आणि शरीवला काही दहीवडा आवडत नाही, म्हणून तिच्यासाठी त्यांनी आईस्क्रीम आणलेलं होतं आणि तिला वाटत होतं माझी आईस्क्रीम कोणी घेतं आहे की काय, म्हणून तिचे हे असे नखरे चालू होते। चला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन